हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मागील 2 दिवसापासून संपूर्ण जिल्हाभरामध्ये मुसळधार पाऊस बरसत असल्याने या अनेक ठिकाणच्या नदी नाल्या ज्या आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत। मी उभा आहे वसमत शहरालगत असलेली आसना नदी आहे आणि याच आसना नदी जी आहे ते दुथडी भरून वाहताना या ठिकाणी दिसत आहे। 2 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मागील 1.5 महिन्याभरापासून मोठा पाऊस पडत नसल्याने अनेक शेतकरी मात्र चिंतेत होते। मात्र आता कालपासून जे आहे ते हिंगोली जिल्ह्याची पावसाची नोंद जी आहे ते 20 मिलीमीटर इतकी करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये कळमनुरी असेल, वसमत, हिंगोली, सेनगाव, औंढा या 5ही तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने संपूर्ण परिसरातील पिकं जे आहेत ती आता वाऱ्याने डोलू लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये मात्र एक समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। परंतु अनेक भागांमध्ये जे आहे ते तळे जे आहेत विहिरी असतील, बोर असतील यांना पाणी जे आहे ते तळाला गेलं होतं आणि याच पावसामुळे आता नक्कीच या ठिकाणी अनेक बोरांना विहिरींना पाणी मात्र आता समाधानकारक झालेलं आहे। येणाऱ्या खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल या पिकांना पाऊस मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळाला आहे आणि संपूर्ण जिल्हाभरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने आता शेतकरी मात्र आनंदात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।